माझा फोकस आहे आणि त्याच्यासाठी मी जी लढाई लागेल, मग काय करायला लागलं तरी त्याच्यासाठी मी मागे हटणार नाही. म्हणून आज ही महत्वाचा माझा हेतू होता, हा माझा 17 प्लाझाचा हेतू होता आणि याच्यावरती मला जास्त फोकस करायचे. कारण नव्या मुंबईतले काही शिल्पकार असे दाखवतात की नव्या मुंबईत भ्रष्टाचार झालाच नाही. नवी मुंबईमध्ये आम्ही भ्रष्टाचार मुक्त केला, आम्ही काही गोष्टी केल्या. हे शिल्पकारांना दाखवते, ही तुमची शिल्प, हे तुम्ही हे केलेलं तुम्ही हे काम आणि हे नजरेसमोर आहे आणि हे शासनाला कुठं गृहीत न धरता केलेलं आहे. त्याने या 17 प्लाझाच्या बाबतीत तरी मी सर्वांना अरेस्ट व्हायला पाहिजे, याची इन्क्वायरी लागायला पाहिजे. याच्यासाठी जर आता मी नगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा पत्र दिलंय, नगरपालिकेच्या आणि अँटी करप्शनला पण सुद्धा अँटी करप्शनला पत्र गेले ना आपलं, त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं आणि मंत्रालयामध्ये सुद्धा पत्र दिलं. कारण आता आयुक्तांनी जर याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतली तर आयुक्ताच्या दालनात सुद्धा काय केलं नाही तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये सुद्धा उपोषण करण्याची जबाबदारी ठेवली. कारण मी बोलू शकणार नाही, आयुक्तांच्या समोर मी बोलणार नाही बेशरम आहेत अधिकारी, नालायक आहेत अधिकारी, हे काय मी बोलू शकणार नाही. कारण अधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान असतो, अधिकाऱ्यांना सुद्धा मान असतो. शेवटी त्यांच्याकडूनच आम्हाला काम करून घ्यायला लागते. पण ज्यावेळेस अशा या गोष्टी चालतात, बेशरम नालायक असे आयुक्तांच्या समोर बोलतात, तेव्हा आयुक्तांनी पण ही भूमिका घेतली नाही पाहिजे, बघायची भूमिका घेतली नाही पाहिजे. मला आठवतंय एक आयुक्त होते, काहीतरी मला वाटतं विठ्ठल मोरेंनी काहीतरी एक शब्द वापरला होता की तुमचा पेन तो लकवा मारला का, तर मला वाटतं सभागृहातून त्याच वेळेस आयुक्त उठून गेलेला होता. कोण आयुक्त होते मी नाव मला आठवत नाही, तर कोणी चांगले आयुक्त होते. पण आता तर डायरेक्टली आता एवढी मजाक चालली आहे नगरपालिकेमध्ये, आयुक्तांसमोर बेशरम अधिकाऱ्यांना बोललं जातंय, नालायक अधिकाऱ्यांना बोललं जातंय. आणि हे कोणी बोलावं, ज्याचे हात स्वच्छ असतील त्यांनी बोलावं. हे म्हणजे 17 प्लाझा हा आमचा नॉमिनल आहे, 40 पण इथेही आहे. म्हणजे आपण बोलतो ह्या सर्व गोष्टी, पण त्या बोलायला नाही पाहिजे. म्हणजे आज ही नवी मुंबई महानगरपालिकेत चाललंय तरी काय, या गोष्टीवरती आम्हाला शंका पण याबाबत आयुक्तांना सुद्धा आम्ही या मागणीसाठी तुमच्या समोर अशा गोष्टी होत असताना तुम्ही ऐकण्याची भूमिका घेता, याच्यासाठी आम्ही घेराव सुद्धा घालणार आहे. म्हणजे माझा मेन फोकस आहे 17 प्लाझावरती. मागच्या वेळेस पण बोलतो 17 प्लाझा, आता पण बोलतो. मी अँटी करप्शन आणि यांच्यापर्यंत जाण्याच्या मी तयारीमध्ये आहे. आणि त्यावेळेस कोण होते पालकमंत्री, कोण काय होते या सर्व गोष्टीचा पण तपास त्यावेळेस व्हायला पाहिजे असं मला वाटते. या 2 झाला, हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय झाला की काल परवा 2-3 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. सागर यांना ते कॉपी दिल्या का सर्व, जो प्रस्तावाची कॉपी मला वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे आलेली असेल. म्हणजे 14 गावाचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परत त्यांना घेतल्याबद्दल काय बोललं गेलं तिथे मला माहित नाही. की त्या दिवशी मी थोडी पत्रकार परिषद आम्ही त्यावेळेस ऐकली. त्यावेळेस मी स्वतः हा प्रस्ताव मला वाटतं 15-16 साली झाला. तर 16 साली ज्यावेळेस हा 14 गावाचा प्रस्ताव झाला, ज्यावेळेस महासभेपुढे हा आला, महासभेपुढे आल्यानंतर, आणि तुम्हाला माहिती असेल की हा शासकीय ठराव आहे का अशासकीय ठराव आहे? अशासकीय ठराव आहे. आणि हा अशासकीय ठराव आणला गेला. त्यावेळेस विजय चौगुले विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना बोललो होतो की हा शासकीय ठराव का आणला. म्हणजे यांच्या मनामध्ये येईल तेव्हा ठराव घ्यायचे, यांच्या मनामध्ये आला आज ठराव घ्यायचा, तर महासभेमध्ये विषय चालले तर आयत्या वेळेचा विषय म्हणून हा अशासकीय ठराव त्यावेळेस आणला गेला. त्यावेळेस 14 गावची लोक आम्हाला सुद्धा भेटली. मला माहिती आहे की त्यावेळेस 95 ते 2005 पर्यंत 14 गावचे सहकारी आमच्या बरोबर नगरसेवक त्यावेळेस नगरसेवक होते. आणि त्यावेळेस आणि घेतला. मग त्यावेळेस मला वाटतं या ठिकाणी 2 गोष्टीवरती तिकडे बोलणं, मला वाटतं काहीतरी असं तिकडे बोललं गेलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या मंत्रालयामध्ये एक बैठक झाली. त्यामध्ये जिल्हाधिकारी ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अधिकारी यांनी सांगितलं की नवी मुंबईतले 14 गाव समस्या चर्चा होणार आहे. चर्चा कसली सर्व ठरलेले होते. आणि ते त्यावेळेस 14 गाव समाज झाले. त्यावेळेस मीटिंगला संबंधित हे नव्हते का,
मग त्यावेळेस त्यांनी का ऑब्जेक्शनाने काही गोष्टी घेतल्या नाही, त्यावेळेस का मग हे केलं? मला वाटतं की ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेने अशासकीय ठराव करून 14 गावाला समाविष्ट करून घेतला, त्यावेळेसची गोष्ट मला वाटतं ही 16 साली असतील. 16 साली सरकार कोणाचं होतं, काय होतं हे मी सांगायची काही गरज नाही, आणि त्यावेळेस हे कुठं होतं हे मी पण बोलायची काय गरज नाही. मग त्यावेळेस काय झालं, आणि नंतर मग आता मला वाटतं एक गोष्ट त्यांनी अशी पण बोलली की एकनाथजी शिंदे नाही म्हटले की आमचे एकेकाळचे सहकार्य होत आम्ही, आणि सुदैवाने मुख्यमंत्री झाले. सुदैवाने नाही झाले, या ठिकाणी असे शब्द वापरले गेले तिथे की एकनाथ शिंदे हे सुदैवाने मुख्यमंत्री झाले. आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार होता. निश्चितपणे ही गोष्ट मला खटकली होती, ज्या पद्धतीने निर्णय तो घेतला. तिथे मग इंग्लिश शब्द वापरले गेले, इट वॉज अ प्रॉपर इंग्लिश शब्द वापरले गेले. म्हणजे मला बोलायचं की, आणि परत त्याच्याखाली परत असं होतं की जाऊ दे, एकनाथ शिंदे आपले सहकारी, त्यांच्या मुलाला उमेदवारीच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेतलाय, आपण गप्प बसून उद्गार नाही काढला. तुम्हाला माहिती आहे का, एकनाथ शिंदे सुदैवाने नाही झाले, त्यांच्यामध्ये गट्स होते, त्यांच्यामध्ये हिंमत होती, आणि त्याच्यामध्ये लोकांना चॅलेंज घ्यायचे हे होते, आणि लोकांसाठी झटणारे हे होते, म्हणून ते मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 5 वर्ष मंत्री झाले, आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. काही लोक तर 15-15, 20-20 वर्ष मंत्री राहिले, पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही. मला वाटतं मुंबईच्या बाहेर कुठं कधी तो गेलेला नाही. आणि या ठिकाणी त्यांनी दुसरं सुद्धा म्हटलं गेलं की त्यांच्या मुलाच्या उमेदवाराच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला, आणि गप्प बसू आणि आम्ही उद्गार नाही काढला. मला एकच सांगायचंय, 2014 सालीच डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार झाले. 14-19 म्हणजे 14-19 म्हणजे 2 टर्म त्यांनी काढल्या, त्यांची तिसरी टर्म त्यांची चालू आहे. मला सांगा, ही गावं 29 गावांमध्ये समाविष्ट कधी झाले? 14 गाव 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2007 साली झाले असतील. 2007 साली झाले असतील. आणि या 2007 साली आमदार कोण होता त्या 14 गावचा? ही माझी माहिती चुकीची पण असू शकेल, आता माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 2007 साली हेच आमदार होते. कारण 14 गावं ही बेलापूर मतदारसंघ होता तेव्हा. 9 नंतर बायफिकेशन झाले. 9 नंतर याचे मला वाटतं बेलापूर मतदारसंघाचे 4 मतदारसंघ, 4 का 5 मतदारसंघ झाले, 4.5 का मतदारसंघ झाले. म्हणजे 2004 ते 2009 ह्या काळामध्ये सुद्धा हेच त्या ठिकाणी आमदार होते. माझ्या माहितीप्रमाणे, माझी माहिती खरी असेल तर खोटे असेल, मंत्री सुद्धा हेच होते. आणि त्याच वेळेस मला वाटतं 2007 साली काही वातावरण काय झालं असेल, आणि त्या अनुषंगाने 29 गावालाही 14 गावं जोडली गेली. मग त्यावेळेस मग माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदेचा काही संबंधच काय होता? डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 2014ला निवडून आले, आणि 14 ते 19 पासून आता तिसरी टर्म चालू झाले. आणि याच्यावर काय मेहरबानी केली असेल तर लोकांना त्या दिवशी तिथे दाखवलं गेलं का याच्यामध्ये का मी गप्प बसलो, काय एकनाथ शिंदे तर आहे तर माझा मित्र आहे, आणि नाही तर मग डॉक्टर श्रीकांत त्याचा त्रास होईल. आता श्रीकांतचा संबंध 2007 कुठं आणि 2014 कुठं? 14 नंतर तुम्ही 29 गावाला त्यावेळेस मंत्री तुम्ही होते, सर्व तुम्ही होते, आणि त्यावेळेस समाविष्ट झाला. आणि त्याच्यानंतर 14ला आणि मग तुम्ही मंत्री होते तेव्हा तुम्ही काय या गोष्टी काय गोष्टी का करून नाही घेतल्या? त्यांनी कुठल्याही गोष्टी का करून नाही घेतल्या? ज्यावेळेस आम्ही हा 14 गावाचा सर्वे केला, 14 गावाला आम्ही अशासकीय ठराव आणून अचानकपणे, अशासकीय ठराव म्हणजे अचानकपणे सभागृहामध्ये आणून, त्याला मी काय बोललोय त्या पण त्या मिनिट्स मध्ये आहेत सर्व, तुम्हाला त्याचे
तो ठरावाची कॉपीज तुम्हाला मी दिलेली आहे. म्हणजे मला सांगायचंय पाणी आत्ताच का यांना पुळकावा आला? जे नवी मुंबईवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. पण आज नव्या मुंबईची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे का? आज हे दरवर्षी जाऊन मोरबेच्या तलावाच्या इथं मोरबे डॅमच्या इथं जाऊन पूजा करतात. आज झोपडपट्टीवाल्यांना मोरबेला कोणालाही पाणी भेटत नाही. 4-4 दिवस झोपडपट्टीवाल्यांची शोकांतिका आहे. 3-3 दिवस 4-4 दिवस पाणी नाही. आणि यांच्या वल्गना फार वेगवेगळ्या असतात. आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना का बोलायला लागलं आणि निवडणुकीच्या काळावरती चालल्यानंतर मग हा विषय का आठवला? मग मधल्या काळामध्ये केवढे तर कॅबिनेट झालं. सरकार आपलंच होतं. अगोदरचं पण विरोधात सरकार असेल मग विरोधात होतं त्या विरोधात पहिल्या टर्म मध्ये का बोलले नाही? सोडू द्या चला त्यावेळेस कोविड होतं काय बोलता नाही आलं. आताच्या या टर्म मध्ये मग सभागृहामध्ये का विषय घेतला नाही? मग सभागृहामध्ये विषय घ्यायचा होता. ज्यावेळेस ही ठरावाची कॉपी होते ठराव ठरला जातो त्यावेळेस पण तुम्ही गप्प होता. GR निघतो सर्व निघतात त्याच्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी गप्प बसले बसतात. काय कमलाकर बरोबर ना? कमलाकर बरोबर ना कमलाकर? तिकडे पण असंच झालं ना? कमलाकर बरोबर ना? कमलाकर सुद्धा घेतलं कमलाकर काम करत त्या दिवशी घेतलं गेलं ना. तर माझं म्हणणं हेच आहे की जर मला माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेवरती आणि नव्या मुंबईच्या लोकांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे मग तुम्ही एवढे दिवस का असं चुपचाप का बसले होते? आता निवडणूक आल्यानंतरच तुम्ही बोलता लाखोचा मोर्चा काढता. अरे कधी आयुष्यात 5-10 हजाराचा तरी मोर्चा निघालाय का? मला काय बोलायला नका लागू. 5-10 हजाराचा हा मी बोलतो चला मोर्चा काढा. हिंमत असेल ना मी गणेश नायकांना सांगतो की हिंमत असेल तर 17 प्लाझासाठी मोर्चा काढा. फोर्टिस हॉस्पिटलसाठी मोर्चा काढा. लाखाचा मोर्चा काढा. त्याच्यात किती लोक कमी पडतील? विजय चौगुले माझी 5-25 हजार लोक तरी एकत्र करण्याची कॅपॅसिटी तेवढे लोक तरी मी त्यांच्या जोडीला आणून देतो. म्हणजे मला आणि महत्वाचा मुद्दा टनेल त्यावेळेस आम्ही 2016ला आम्ही ज्यावेळेस ठराव केला त्यावेळेस टनेलचा उल्लेख होता. तो टनेल कोणासाठी? 14 गावाच्या हितासाठी नव्हता टनेल असं मला वाटतं. त्यावेळेस आम्ही विरोध करू शकलो असतो पण आम्ही नाही विरोध केला. 14 गावाला कनेक्टिव्हिटी पाहिजे का 300 एकरला कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. जी कोणाची जागा आहे ती 300 एकर तो अम्युजमेंट पार्क साठी रिझर्व होता. एवढा वर्ष नवी मुंबई महानगरपालिका झालाय तर एवढा वर्ष तो अम्युजमेंट पार्क साठी रिझर्व होता. तो 300 एकर जमिनीमधूनच तो टनेल जाणार होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे डोंगराच्या पलीकडे गेले तर तिथे पण 200 एकर जमिनीचा सौदा चालला होता. त्यासाठी डोंगराच्या पलीकडे सुद्धा ते कोणाचं चालवतं. आणि मग 300 एकर जमीन आपली आता या डीपी मध्ये तिथे पिवळा रेसिडेन्शियल का पडलं गेलं? पिवळा हे का पडलं गेलं तिथं? म्हणजे आता पुन्हा रेसिडेन्शियल केला. मग जर आपल्याला माहित आहे 14 गाव आपल्याकडे येतात आपल्याला निधी उभी करायला पाहिजे मग ही 300 एकर जमीन सिडकोला का ऍक्वायर करायला नाही सांगितली? का नाही सांगितले ऍक्वायर करा? का त्याच्यापासून पैसे आले असते मग 14 गावासाठी खर्च करू शकलो असतो ना. मग ही सजेशन त्यांनी का ना शासनाला दिली? त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस हे आपल्याकडे येत होते ज्यावेळेस हे मिटिंगला होते तर त्यावेळेस त्यांनी का नाही या गोष्टी केल्या? ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. आणि जर मी बोलतो चला नाही सिडकोला ऍक्वायर करायला सांगितले MIDC ला तरी ऍक्वायर MIDC मध्ये होती तर ती MIDC ला सुद्धा जर ऍक्वायर करायला सांगितली असती तरी त्याच्यापासून फंड तयार झाला असता. मग द्या ना जसं गाववाल्यांसाठी जे प्रकल्पग्रस्तांसाठी मग प्रकल्पग्रस्तांचा 12.5% नावाने बोंब आहे. अजून 9.5% दिले 2-3 नाही मिळाले त्यांना तरी मग ती 3.5% इकडे त्यांना तरी घेऊन ऍक्वायर करून मला वाटतं नव्या मुंबईतल्या जितक्या लोकांना हाय दम तर अजून वेळ गेलेली नाही. आमदारांमध्ये अजून दम असेल ना अजूनही वेळ गेलेली नाही. मग आज ज्यांचा 12.5%चा प्लॉट या ठिकाणी आज आपल्याकडे देण्यासाठी नाहीये सिडकोकडे तर मग ही जागा का नाही सजेस्ट केली की ही जागा ऍक्वायर करा आणि तिकडे आमच्या लोकांना 12.5% द्या? हे का प्रकल्पग्रस्तांना कासाठी का नाही केलं? हे तर प्रकल्पग्रस्तांसाठी महत्वाचं होतं ना. समोर हे होतं मग आज का डिंडोरा सिडकोच्या नावाने पिटायचं?
आणि आज का नगरपालिकेला हे करायचं, आम्हाला ही जागा नाही दिली, आम्हाला ती जागा नाही दिली, हे ऑप्शन तर होते ना, आपल्याकडे ऑप्शन आहेत ना. मग या बाबतीत का त्यांनी बोलले नाही? आणि मग इकडे मग डॉक्टर श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायचं, जसं काय त्यांच्यावर मेहरबानी केली असं दाखवायचं. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, बोलायचं सुदैवाने, अरे त्यांच्यात गट्स होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले. सुदैवाने भाषा वापरायची गरज पण नव्हती, मग स्वतः बोलून दाखवायचं होतं. मला फक्त हेच बोलायचं आहे की यांची जी भाषा आहे की हे कशा पद्धतीने कुठल्या अँगलने बोलतात आणि बोलतात लाखोचा आम्ही मोर्चा काढू. मोर्चामध्ये आम्ही पण सहभागी होऊ. जर आमच्या नव्यावरती जर अन्याय होत असेल तर आम्ही सुद्धा सहभागी व्हायला आम्ही तयार आहोत. मला माहिती आहे मोरबेचं डॅम ते एवढ्या प्रमाणामध्ये आता रिडेव्हलपमेंट चालू आहे. प्रत्येक ठिकाणी एका फ्लोअरचे 4-4, 5-5 फ्लोअर झालेले आहेत. मला माहिती आहे आपल्याला नव्या मुंबईला पाणी करणार. आणि मी बोलतो 14 गावामध्ये वाकळण या ठिकाणी एवढा मोठा तलाव आहे की मला वाटतं की तो या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा तलाव नसेल. म्हणजे नॅचरल तो तलाव आहे. मी नेत्यांसाठी आम्हीच जायचो तिकडे कॅम्पेनिंग करायला, आम्हाला माहिती आहे तो तलाव आहे. त्या तलावावरती पण पाण्याची प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्या गावासाठी हे होऊ शकते. अनाधिच्या विरोधात आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले हे तर निघालाच पाहिजे, माझं बोलायचं म्हणणं एवढंच होतं की बाबा मग हे तुम्ही अगोदर का नाही बोलत? मग आता एकनाथ शिंदे साठी डॉक्टरांसाठी हे फक्त पुढे करायची काय आवश्यकता मला वाटत नाही. आणि मला वाटतं ही 14 गाव सर्व आगरी कोळ्यांची गाव आहेत. 14 गाव ही आगरी कोळ्यांची गाव आहेत आणि ही आगरी कोळी बांधव आहेत. आणि हे सर्व जेवढे नव्या मुंबईची त्यांची कनेक्टिव्हिटी, नव्या मुंबईचे संबंध असलेली ही सर्व प्रकल्पग्रस्त आपले जे नव्या मुंबईतले प्रकल्पग्रस्त आहेत ते 14 गावातील लोक आहेत. म्हणून कुठल्याही गाववाल्यांवरती अन्याय होता कामा नये. आणि हा म्हणजे एकतर्फी तुम्ही मग त्या गाववाल्यांवरतीच बोट दाखवताय. अनाधिकृत केले त्यांनी हिंमत वापरा ना. मग मला सांगायचंय हे आमदार होते 2007 साली 14 गाव याच्यातून निघाले. मग त्यावेळेस ते पालकमंत्री असतील माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 9च्या कालखंडामध्ये, 5 ते 9च्या कालखंडामध्ये आमदार मंत्री सुद्धा असतील, पालकमंत्री सुद्धा असतील ते. मग त्यावेळेस अनधिकृत का वाढून दिला? त्यावेळेस मतदारसंघ ह्यांचाच होता ना. आज तुम्ही सांगता की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं अनधिकृतपणे केलं. मग त्यावेळेस तुम्ही पालकमंत्री असाल, तुम्ही मंत्री असाल, म्हणजे माहिती माझी चुकीची सुद्धा असू शकेल, पण मला वाटतं त्यावेळेस ते मंत्री होते आणि पालकमंत्री सुद्धा होते. मग त्यावेळेस मतदारसंघ पण ह्यांचाच होता तो 14 गाव. 2007 साली तो 29 गावाला जोडल्या गेला. तर मला ते सांगायचं मग यावेळेस तेवढं अनधिकृत का होऊन दिलं? मग ते तेव्हा का गप बसले? मग तेव्हा कोणी सांगितलं होतं की तुम्ही बोलू नका? मग आत्ताच बोलायची काय गरज आहे? महासभेचा ठराव सुद्धा महासभेचा ठराव सुद्धा पाठवला 2016ला आम्ही पाठवलेला ठराव आहे तो अशासकीय ठराव आहे. त्याच्यावरती पण ते आत्ताच बोलतात बोगदा पाहिजे, 7,000 करोड पाहिजे. उभा करू शकतो 7,000 करोड, बोला ना. 300 एकर जमिनी ऍक्वायर करा, बोला, होईल ना उभं. का नाही होऊ शकत? मग हे का बोलत नाही? त्याच्या पलीकडे सुद्धा आहे, त्या पलीकडचं मी नाही बोलत, पण आपल्या हद्दीत आहे. त्याच्या मला वाटतं नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा विषय संपेल. ज्यांना कोणाला 12.5% नाही भेटले, ही जर 300 एकर जमीन जर ऍक्वायर करायला लावली तर नव्या मुंबईतल्या लोकांचा सुद्धा विषय संपू नये. ह्याच्यासाठी का बोलत नाही? याच्यासाठी मग आता मला वाटतं मी भगत साहेबांना पण पत्र देणार. आता बऱ्याच प्रकल्पग्रस्तांसाठी जसे भगत झटत आहेत, निलेश म्हात्रे, ह्या सर्व गोष्टी बोलायला पाहिजे. आता बोलत बसलं तर याला काय अर्थ आहे? मला काय याचं का त्यांचं काही समजूनच येत नाही. आणि माझं म्हणणं हेच आहे की मला कुठल्याही वेळेस जरी कधी पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर कोणी काय भाषा केली तर आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, एनी कॉस्ट गप्प बसणार नाही. आणि ते करताना पण त्या बाबतीमध्ये तालतम्म ठेवून बोलायला पाहिजे. काय कुठले आपण कुठल्या खरं आहे का, आपण कुठल्या याच्यामध्ये आमदार होतो, आपण कुठल्या याच्यामध्ये नव्हतो, हे सर्व नजरेसमोर ठेवून यांनी बोलायला पाहिजे. आणि हे आत्ताच यांना या सर्व गोष्टी आता ह्यांना सुचायला लागलेल्या आहेत. आणि ही जर झाली तिसरी गोष्ट. आणि शेवटचं हे सांगतो की वाशीमध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची मागणी केलेली आहे.
लवकरात लवकर त्याची इम्प्लिमेंट होईल आणि घनसोली येथे आनंदिकेचं स्मारक उभं करण्यासाठी सिडकोला सुद्धा जागा मागितली आहे. नगरपालिकेने सुद्धा मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलंय, नगरपालिकेने सुद्धा सिडकोला त्या जागेची मागणी केलेली आहे. तर या दोन्ही गोष्टी सुद्धा प्रस्तावित आहेत. या सुद्धा लवकरात लवकर आम्ही करून घेणार आहे. आणि ऐरोलीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जसं मालवणला उभा केला तर त्याच धर्तीवर तसाच उंच पुतळा आहे, त्याची सुद्धा आम्ही सिटी इंजिनियरला वगैरे मी सांगितलेलं आहे की बाबा ह्याच्यासाठी आता पुतळा उभा करतो, जिथं पुतळा बनवला जातोय त्याच्याकडून सर्व गोष्टीची काळजी घ्या आणि तज्ञ टीम एक अपॉइंट करून ज्या पद्धतीने तो पुतळा पुढच्या भविष्य काळामध्ये 400-500 वर्ष तरी काय होणार नाही त्या पद्धतीने त्याची कमिटी, तज्ञ कमिटीकडनं त्याची माहिती घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. आज सर्वजण आलात. गणपती पर्वापासून गणपतीची सुरुवात होते, गणेश चतुर्थीची सुरुवात होते. सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वजण आलात त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि परत एकदा हर्षलला श्रद्धांजली अर्पण करून तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. बघा आता मी छोटा माणूस आहे, माझ्यासमोर ते उभं राहू शकणार, मी आलो तरी ते बोलणार नाही आणि मी पण गिव्ह मी रिस्पेक्ट बोलतो ना आपण पण त्या ह्याच्यासाठी जाणार नाही. ज्या बोलायचे जसे ते तुमच्या माध्यमातून ते बोलतात तसं मी पण माध्यमाच्या माध्यमातून बोलतात, मी पण माध्यमाच्या माध्यमातूनच मी बोलायचं. कारण माझं म्हणणं तेच आहे. कारण आज 300 एकर जमीन ते सोडा मी तो विषय जाऊ द्या बोलतो. तुमच्या माहितीसाठी सांगता म्हणजे आम्ही ह्याच्यात नाही घेतलं. आज 70 एकर जमीन स्टँडर्डची होती, 140 एकर जमीन नोसीलची होती. आता हे सर्व जमिनी शेतकऱ्यांनीच दिल्या होत्या ना त्यांना, मग हे ते विकायला लागले. आज तिथं रेसिडेन्शियल व्हायला लागले. तर आमदार म्हणून किती वेळा आवाज काढलाय यांनी? मला तुम्ही सांगा ना, जर लोकांचा जर हे करायचं असतं तर शासनाकडे ताकद असे गट्स असते, पण त्या आमदारांनी मांडलं पाहिजे ही जमीन घेतली आहे, विकतायत तर ह्याच्यातला पर्सेंटेज अर्धा आम्हाला द्या, 25% आम्हाला द्या, 50% आम्हाला द्या. एवढं जरी बोललं असतं 5, 25, 10%, 15%, 20% जरी मागितले असती तरी आज नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचा विषय संपला असता. मी 300 एकरचं बोलतो, का 300 एकरला ऍक्वायर करायला सांगत नाही? का नाही बोलले ते? MIDC ला ऍक्वायर करायला सांगायला पाहिजे, नाही तर सिडकोला ऍक्वायर करायला सांगितलं असतं. जर आज जो दशरथ भगत झगडतो, निलेश नामदेव झगडतो, हे जो प्रकल्पग्रस्तांचा जो आज बॅकलॉग भरायचे 12.5%चा सिडकोला सांगून इकडच्या जमिनी 300 एकर मध्ये बॅकलॉग भरू शकला असता आणि त्याच्यामध्ये काय उत्पन्नाचा स्रोत तयार झाला असता आणि मग तो 14 गावावर सुद्धा खर्च करायला भेटला असता ना. ह्याच मी हे बोलतोय, मी बोललो ना टनेल हे टनेल दुसऱ्या. आज तुम्ही जर मला वाटतं स्टँडर्ड अल्कलीची जी जमीन गेले, कोण तिथं त्याची राखण करतोय? राखण कोण करतोय? जाऊन तिथं बघा कोण राखण करतोय. रिलायन्सला एवढी मोठी जमीन गेली, कोण राखण करतोय? कोणी आवाज उचलला याच्या बाबतीत? अरे प्रकल्पग्रस्तांना कंपन्या बंद करून देशोधडीला लावल्या. मग आम्ही वाली म्हणून त्यावेळेस मिळवत होतो की आम्ही कुठल्याही प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर येऊन नाही देणार म्हणून. जर तीच जमीन जर घेतली आपण, हजारो एकर जमीन आहे, पण ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन गेली त्या कंपनीमध्ये त्यांना तरी मोबदला द्या म्हणून एवढं तरी बोललं असतं तरी भरपूर झालं असतं, पण नाही बोलला. मग त्यांच्यामध्ये त्यांना कोणी चिकटपट्टी लावली होती? हे इकडे दाखवायचं, इकडे हा वेगळं दाखवायचा. म्हणजे मी गोरगरिबांसाठी झोपडपट्टीला तर कोणीच लावले होते ते आम्ही आता कसे तरी आम्ही घोड्यावर बसून तयारी करायला घेतली आम्ही. आता या इकडच्या जमिनीच्या बद्दल म्हणजे इकडे आव्हानाचा नव्या मुंबईसाठी असं आणि नव्या मुंबईसाठी तसा, आणि इकडे यांना हजारो एकर जमिनीमध्ये टावर उभे राहायला लागले. किती लोक वसायला लागलेत. अख्खी इथली नवी मुंबई एक या बाजूला वसायला लागली आहे आणि ती प्रकल्पग्रस्तांची होती. मग का प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज नाही उचलला? 100 मीटर जमीन ज्यांना भेटले MIDC तुम्ही माहितीये का तुम्हाला? त्याच्या विरोधात PAPच्या भेटलेल्या लोकांना PAP त्यांना प्लॉट कसे काय रस्त्याला अलॉट केले म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गेले.
लोक उपोषणाला बसली होती. याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव का घेतलं असेल असं वाटतं? श्रीकांत शिंदे यांचं नाव म्हणजे थोडा मी काहीतरी पहिलं बोले सुदैवाने मुख्यमंत्री झाले, दुसऱ्यांदा बोलले मी श्रीकांत शिंदेसाठी मी गप्प बसलो. श्रीकांत शिंदेला कोणाची मेहरबानीची गरज नाही, त्याचा बाप तेवढा ठाम्या आहे म्हणजे हे. आणि श्रीकांत शिंदे स्वतःच्या सबळावर निवडून आला 14 पासून निवडून आला श्रीकांत शिंदे. 14 ते 19 लाखोच्या मताने आला, आता पण लाखोच्या मताने आला. आणि हे बोलतायत तेव्हा 14 गावे 2007 साली गेले. माझ्या माहितीप्रमाणे माहिती चुकीची सुद्धा असेल. 14 गावे 29 गावाला जॉईंट 7 साली झाले. त्यावेळेस 7 सालीसाठी बेलापूरमध्येच होते. आणि बेलापूरचा आमदार कोण होता, त्यावेळेचा मंत्री कोण होता. आणि आज तुम्ही कोण बोलता प्रकल्पग्रस्त बोलतो. तिथं अनाधिकृत हे झाले, भंगार माफियांनी हे केलं. मग त्यावेळेस तुम्ही तिथं पालकमंत्री होता, त्यावेळेस तुम्ही तिथं आमदार होता. मग त्यावेळेस तुम्ही हे केलं असं आता तुम्हाला बोलायची गरज नसती पडली ना. मग आता बोलता कशाला? म्हणजे फुकटमध्ये नगरपालिका आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून एक नव्या मुंबईतल्या लोकांचा एक पुळका दाखवायचा, बाबा मी काहीतरी करतो. आम्ही आयुक्तांना बोललो यार ते मोरमेच्या डॅमला तुम्ही दोघांना बाजूला एकटा तुम्ही पूजा करायची तर 2-2 बाजूला घेऊन बसल्यात. बोललो आयुक्त बोलतो मला माहित नव्हतं, बोलतो ते जबरदस्ती बाजूला येऊन बसले. आता बोलतो बसल्यावर तर कोणाला उठवता पण नाही. चौगुले साहब तुमचं म्हणणं भौगोलिक दृष्टि से ऐसा कहा जा रहा है, जो एक्सपर्ट भी कह रहे हैं कि ये 14 गांवों की कनेक्टिविटी जो जियोग्राफिकली जो कनेक्टिविटी है वो नई मुंबई के साथ नहीं है. थाने महानगर पालिका और कल्याण डोंबिवली महानगर पालिका या तो पनवेल महानगर पालिका से कनेक्टेड है. इसके बावजूद भी जो अभिजीत बांगर ने जो प्रस्ताव बनाया उसमें तकरीबन 7,000 करोड़ का खर्च आएगा. इसको कनेक्ट करते हैं, आपको नहीं लगता कि वहाँ की आबादी बढ़ रही है, उसको मेरे भाई उसको अलग से नगर पालिका या दूसरी महानगर पालिकाओं में जिसके साथ क्लियर कनेक्टिविटी है उसके साथ जोड़ दिया जाए तो ज्यादा और डेवलप अलग से. मेरे भाई मैं तुमको बोलता हूँ तुम्हारी बात सब सच है, तुम्हारी बात सब सच है, मगर ये बात कब बोलना चाहिए था? अभी नहीं, जब तुम उधर के आमदार थे, अभी नहीं तुम वहां के मंत्री थे, तब क्यों नहीं बोला? ये तुमने उनको क्यों नहीं पूछा? उधर का मैं भी लाइव देख रहा था, तब तुमने क्यों नहीं पूछा कि आज तुम बोल रहे भंगार वाले बढ़ गए, तो तुम आमदार कौन थे? तुम ही थे. मंत्री कौन थे? तुम ही थे. तब ये तुम क्यों नहीं पूछा? मैं सब आपसे सहमत हूं, मैं वही बोल रहा हूं. वो 300 एकड़ को करो ना एक बार, क्यों नहीं 7,000 करोड़ रुपए आएगा? क्यों नहीं 7,000 करोड़ आएगा? 300 एकड़ का एक्वायर करके समझो वो मार्केटिंग करेंगे, बेचेंगे, तो मैं तो बोलते 12.5% हमारा नवी मुंबई बेलापुर पट्टी के जितने भी हमारे लोगों का उनका जो बचा हुआ 12.5% है वो भी उधर निकल जाएगा. और उसमें से जो पैसा आएगा वो पैसा भी उधर उनको ये आ जाएगा. मगर ये बात करना चाहिए ना. यही बात मैं आपको बोलता हूँ, कल परसों जाके उनसे पूछ लो. चौगुले साहेब महत्वाची गोष्ट अशी आहे ना, झालं महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा आत्ताची भूमिका काय आहे? 14 गावात समाविष्ट करायची की नाही करायची स्पष्टपणे भूमिका तुम्ही मांडत का नाहीये? ती घ्यायची की नाही घ्यायची? कारण की विषय असा आहे, झोरपट्टीमध्ये पाणी पुरवठ्याचा आत्ताही प्रॉब्लेम आहे. मोरवे डॅम स्वतः असताना कोपरखऱ्यापासून पुढे पाणी पुरवठा आजही येत नाही. आरोग्याचे 3-13 वाजले नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये. तुम्ही फोटीचा विषय काढला, तुम्हालाही माहिती या सर्व गोष्टी. मला एवढंच सांगा आम्हाला की तुम्ही 14 गाव 17 गावाचा तो वेगळा विषय, परंतु 14 गावाच्या संदर्भामध्ये 14 गावाच्या संदर्भात तुमची स्पष्ट भूमिका काय? मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेश जो काढला होता त्याला तुम्ही सपोर्ट करतात की नाही? बघा 14 गावं हे आमच्या बरोबर कनेक्टिव्हिटी होती 95 ते 2005. सर तो इतिहास झाला, आता तर सांगा. अरे इतिहास कुठे झाला? इतिहास शिवाजी महाराज जिवंत आहेत त्या इतिहासातले, आणि ते महाराजच आता बोलतायत म्हणून मला बोलायला लागतं मावळा म्हणून. 2095 ते 2005 ची शिवाजी महाराज आमचे मी महाराजांचा रिस्पेक्ट देतो, म्हणजे असं उद्या परत कोणी येणं करायला मी शिवाजी महाराज नाही बोलत. महाराज जिवंत होते. 2095 ते 2005 चे जे राजे, या नवी मुंबई महानगरपालिकेचे राजे, त्या शिल्पकार राजे ते होते, महाराज होते. महाराजांनी तेव्हा त्यांना घेतलं. 2016 ठराव केला, ह्याच महाराजांनी केला. 14 गावं
2 टर्म आमदार बनवण्यामध्ये 14 गावाचं फार मोठं योगदान आहे. त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकच होते. 14 आज पण शिवसैनिकच आहेत, शिवसेना आहे ती 14 गावातली सर्व लोक आहेत. माझं म्हणणं हेच आहे, बोलित धनी तुम्ही, आणि आता मला तुम्ही विचारलं तुमचा विरोध आहे का. मला ही गोष्ट त्यांना विचारायला पाहिजे होती की बाबा तुम्ही आमदार असताना, मंत्री असताना हे तुमच्याकडेच होते, हे तुमचेच होते. मला जर सांगा, एक भाऊबंद आहे, समजा चुलत जरी असेल, तुम्ही सांगा त्याला वाळीत टाका, मी कसं काय वाळीत टाकून देईल? त्याच्यासाठी पर्याय शोधा. माझं म्हणणं आहे ही 300 एकर जमीन आहे ना, महाराजांनी ठरवायला पाहिजे हे 300 एकर जमीन ऍक्वायर करा, त्याच्यापासून पैसे तयार करा. त्या मी आता तुम्हाला सांगितलं, पाणी तिथे एवढं पाणी आहे त्या 14 गावामध्ये. वाकळणचा एवढा मोठा तलाव आहे, त्याच्यावरती 100-200 करोड जरी खर्च केले, त्याला स्तोत्र आला तर अख्ख्या 14 गावाला पाणी पुरवेल तिकडे यंत्रणा होईल. माझं म्हणणं काय, मी विरोध नाही करत त्यांना तुम्ही घेतलंय ना जवळ, त्यांना जवळ घेतले ना, अगोदरपासून घेतलेलं आहे. मग तुम्ही जवळ घेऊन तुम्हाला एकदमच त्यावेळेस आम्हाला पण तोंड कशी पडल्यासारखं होतं ना. 16ला मी ऑपोजिशन लीडर होतो, महासभेपुढे ठराव आला, अशासकीय ठराव आला, मी बोललो हा अशासकीय ठराव, तुम्हाला याची कॉपी तू लेट आला थोडी, तुला कॉपी आम्ही अशासकीय ठराव आहे, शासकीय ठराव आला. आणि 2007ला हे बाहेर पडले तेव्हा दादांनी, महाराजांनी जाऊन द्यायला नव्हतं पाहिजे त्यांनी. आता हे त्यांचे तोंडचे वाक्य आहे, त्यांनीच घे बोलतायत, आणि आता निवडणुका लागल्या म्हणून त्यांना मी बोलतो 14 गावाला समावेश करण्याची भूमिका आमची होतीच. आणि आता काहीतरी पुढे हे ठेवूनच केलं असेल ना, 7,000 करोड रुपये खर्च येणार, पैसे उभं करण्याचं स्तोत्र सुद्धा आहे तिथं. 900 एकर जमीन शासकीय आहे, सर्व गोष्टी होऊ शकतात ना. मग विरोध का करायला तुम्हीच सांगता, महाराज म्हणून दौंडी तुम्हीच पिटता, आणि मग आज बोलता तुम्ही नको, आज मग नव्या मुंबईचा ह्याच गोष्टी आता तुम्ही मला बोलताय. ह्याच गोष्टी का महाराजांनी विचारलं नाही तुम्ही? आज स्टँडर्डला जेवढे मोठे टावर उभे राहिलेले, नोसीला एवढा मोठा जमीन ही गेली प्रकल्पग्रस्तांची, या संपूर्ण जमिनी आता तुमचं इथलं आहे ना हर्डिलिया, तिथं रेसिडेन्शियल, मग तिथं पाणी नाही लागत. तुम्ही तर पण शांत बसले, महाराज गप्पा बसले, मावळे पण शांत बसलेत ना. महाराज बोलल्यानंतरच मावळे बोलतात. आम्ही असंच करतो, पण कधी थोडे वाटल्यावर मग हे करतो. शेवटी आम्ही काय करायचं, जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा बोलतो आम्ही, नाही तर आम्ही बोलायला गेलं तर मग आम्हाला बोलायला मुघलांची अवलाद आहे, हे मराठ्यांच्या विरोधात बोलतात. असं काही आहे. हे माझं म्हणणं हेच आहे की पर्याय शोधा. घेतलंय ना त्यांना, पाणी बोललो ना तुम्हाला, वाकणचा एवढा मोठा तलाव आहे, एवढा मोठा तलाव आहे, त्याला जर व्यवस्थित स्तोत्र, म्हणजे किती वर्षाचा इतिहास आहे त्या वाकणच्या तलावाला, आणि जाऊन ते बघा. त्याच्यापासून जर केलं तर 14 गावाला पूर्ण पाणी गावाला पुरू शकतं. हे ना मी बोलतोय मी, आणि विरोध नाही मी आम्ही करत. विरोध कोण करतोय? आम्ही नाही विरोध करत. आम्ही घ्या पण बोललो नव्हतो, सोडा पण बोललो नव्हतो, पण घेतला तर घेतलाय. 95 ते 2005 पर्यंत होते ना आमच्याकडे, 2005 पर्यंत. 2007 साली तुम्ही त्यांना तिकडे पाठवलं, त्यावेळी मंत्री पालकमंत्री हेच होते माझ्या माहितीप्रमाणे. मग आता घेण्यासाठी तुम्ही सपोर्टिव्ह आहात तुम्ही? माझं म्हणणं यांनी प्रस्ताव मांडावा, हे 300 एकर जमीन ऍक्वायर करावी, तो ऍक्वायर करावी, त्याच्यापासून जे येईल. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ही 300 एकर जमीन ऍक्वायर करून नव्या मुंबईतल्या पण प्रकल्पग्रस्तांना ज्यांचे 12.5% वाटप बाकी तिथं त्यांना देण्यात यावा, आणि उर्वरित जो फंड येईल तो फंड पूर्ण 14 गावासाठी वापरावा, आणि 14 गावांना आपल्यामध्ये समाविष्ट करावा. त्यांना सर्व स्तोत्र द्यावा ना त्यांना. मी काय बोलतो, त्यांना विरोध कशासाठी करतात? तुम्हाला 7,000 करोड पाहिजे म्हणून आता मी पर्याय दिला, 7,000 करोडचं 300 एकर जमीन मागा. मी आमदार नाहीये, ते आमदार आहेत. उद्या त्यांनी सरकारला बोलावं, 300 एकर जमीन ऍक्वायर करावी आणि याच्यापासून उत्पन्न तयार करावं. तुमचे मुख्यमंत्री आहेत ना. अरे मी आमदार नाही ना, सभागृहात मी नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव ठेवला का? मी ते पण आहेत ना, मी मुख्यमंत्र्यांशी जे मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने ते करतायत. मुख्यमंत्री तुम्हाला आमदार समजतात ऐरोलीचे, तुम्ही गेला का बोलायला? नाही ना, आता तुला पण जर ते बेलापूरचा आमदार समजायला लागलं तर असं होईल का? शक्य आहे का? तू पत्रकार. मी कार्यकर्ता, आमदारच. कमिशनला घेऊन येता, कमिशन का कमिशनर? कमिशनला घेऊन येता, कमिशन टक्केवारी. माझं म्हणणं तेच आहे, 300 एकर का फ्री सोडता?
आणि शासकीय जमीन तिकडे तेवढे अवेलेबल आहे ना. आणि हे 14 गावाने त्याग केलाय यांच्यासाठी, नाही केलाय अशातला प्रकार नाही आहे. हे विजय चौगुले साक्षी आहे. विजय चौगुले स्वतः 14 गावाचं फिरायचा प्रचारासाठी, मी स्वतः फिरायचो. माझं म्हणे पर्याय शोधाना 7,000च ना, करा नाही 300 एकर जमीन. मागची तिकडे 200 एकर आहे, 900 एकर आहे शासकीय जमीन. घ्या ना, त्याला पर्याय आहेत ना भरपूर. लगेच तुम्ही त्यांना छातीतून आवळायचं आणि लगेच बोलायचं हे कोणती कुठली रीत झाली. आणि सर्व ही प्रकल्पग्रस्त म्हणजे ही सर्व आगरी भूमिपुत्र आहेत. भूमिपुत्रांबद्दल तुम्हाला लढा पाहिजे. आम्ही जातीचे ते नेता बनवू शकले नाही. आता मी जातीचं काम करतोय महाराष्ट्रात, मी नेतेगिरी करतोय, मला माहित आहे जातीच्या लोकांना काय काय प्रॉब्लेम असतात ते. आणि त्यांच्या दुखण्या फुकण्याला आपल्याला जायलाच पाहिजे. हे करा पाहिजे. त्या अश्रू पुसण्यासाठी पर्याय शोधला पाहिजे. त्यांना असं डायरेक्ट बोलायला पाहिजे, नाही विरोध करायला पाहिजे. पर्याय आहेत ना, मी पर्याय दिलेत, पर्याय आहेत, मांडावा उद्या याच्यासाठी 300 एकरला ऍक्वायर करा म्हणून गणेश नागांनी मोर्चा काढावा. विजय चौगुले गणेश 1 लाख ना, मी 25,000 लोक मी घेऊन येतो, चला याच्याबद्दल मोर्चा काढावा. पण पर्याय तर आयुक्तांनी पण दिले ना, त्या पर्यायावर तुमची भूमिका काय आहे? ज्या आयुक्तांनी 2022 साली बांगर साहेबांनी जे पत्र दिलं होतं शासनाला, त्याच्याविषयी तुमची भूमिका काय? बघा, त्यांची भूमिका ही बरोबर आहे. जो कोणी एक जागा डेव्हलप करतोय त्यावेळेस तो एस्टिमेट कॉस्ट तयार करणारच ना. त्यांनी पर्याय सुचवले, पण त्याला पर्याय पण आहेत ना वेगळे. हे यांनी सुचवायला पाहिजे ना. आता जसे सुचवतात तसे फंडच अवेलेबल करायला पाहिजे. आपल्याकडे ऑप्शन आहे ना, ऑप्शन द्या ना त्यांना, का नाही द्यायचं? चौगुले साहेब, एक आरोप असा केला होता की महायुतीच्या काळात असो किंवा महाविकास आघाडीच्या काळात असो नवी मुंबईची लूट झाली. मला वाटतं लूट झाली आणि झाली तर कोणी, अरे नव्या मुंबईची लूट झालेली आली असेल तर प्राथमिक त्याच्या अगोदर मी विषय घेतला. 17 प्लाझा का विकला, कोणी लूट केली? हॉस्पिटल का विकलं, कोणी लूट केली? आपल्याला समोर एक ब्रिज पाहिजे म्हणून ब्रिज उभा केला गेला, कोणी लूट केली? किती सकाळी तिथे एक मनुष्य सर्वेला ठेवा, त्या ब्रिजवरनं किती गाड्या जातात ते बघायला, मोजून 10-15 गाड्या जात असते. हे लूट कोणी केली? आज तुम्ही सर्व इंडस्ट्रीयलला रेसिडेन्शियल दिलाय, पूर्णपणे इंडस्ट्रीयलला रेसिडेन्शियल दिलाय. लूट कोणी केली? सर्व पालक म्हणजे नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची जमीन ही इंडस्ट्रीसाठी दिलेली गेली होती. तिथे रेसिडेन्शियल उभी राहते. डोळे का मिटून तुम्ही गप्प बसले? का विरोध नाही केला त्याला? काय ज्यांची 1 रुपयाने जमीन गेली, आज त्या लोकांनी जे शासनाने त्यांना जमीन दिली, आज ते करोड रुपयाने ती 1 रुपये त्यांची करोड रुपयाची व्हॅल्यू झाली ती विकतात. पण त्या विरोध काय नाही करत? का विरोध नाही करत? हेच लूट आम्ही नाही केले, ज्यांनी केले त्यांनी लूट केले. चौगुले साहब, उनका प्रेस कॉन्फ्रेंस में गणेश भाई का कहना था कि वो 14 गांव के समावेशन का विरोध नहीं कर रहे हैं, वो ये कह रहे हैं कि बोगदा बनाओ, जो अतिक्रमण है उसे हटाओ और नागरिक सुविधाएं विकसित करो, फिर तंगई में लाओ. मेरे भाई मैं वही बोल रहा, तू यही पूछना मांगता था, मैं तेरे को बार बार बोल रहा है. तुम आप भी क्यों बोल रहे? तब तुम पालक मंत्री थे, तब तुम आमदार थे, तब क्यों ने बोगदा किया? मैं वही पूछ रहा तुमसे. तुम उनको पूछना चाहिए था ये बात. हम तो पूछ रहे हैं. मैं वही बोलता हूँ, मंत्री थे, वहां के आमदार भी थे, विधायक थे, तब क्यों नहीं कनेक्ट करके लिया? तब तो लंबे थे क्या? तब फंड जमा कर सकते थे. आज उसको समझो टनल को खर्चा आएगा, उस टाइम तो 2004 में, 5 में, 6 में, 7 में तो कम आता था ना खर्चा. वो दिल पे लेते तो सब होता था. अभी भी उसमें पर्याय ना, मैं पर्याय दे रहा हूँ ना. क्यों 300 एकड़ जमीन को एक्वायर करेगा, सबका प्रॉब्लम सॉल्व होगा. 14 गांव का भी प्रॉब्लम सॉल्व होगा, नवी मुंबई के प्रकल्पग्रस्त लोगों का भी प्रॉब्लम सॉल्व होगा. वो 300 एकड़ जमीन एक्वायर करेगा. पण साहेब, आता जर जमीन ती एक्वायर केली तर तुमचे महाराज अधिक गडगांचे श्रीमंत होणार नाहीत का? होऊ दे, गरिबांचं कल्याण होऊन. जर गरिबांचं नाही, तुमच्या महाराजांचं कल्याण होईल ना. महाराजांचं जे कल्याण होईल ते होते, पण मला प्रकल्पग्रस्तांच्या कल्याणाकडे माझं लक्ष आहे. हे बघा, अरे जर महाराजांना जर मावळेच नसतील, लोक नसतील तर महाराज कसे महाराज राहतील? महाराज गडगंज श्रीमंत जे व्हायचे ते बोलतो, पण ती जागा शासनाला भेटेल, 2 पैशाची व्हॅल्युएशन येईल, 22.5% जाईल. बाकी तिथे जमीन आपल्याला विकायला तर भेटेल. काय भेटणार आहे? 22.5%. 300 एकर मधून जर 22.5% गेली तर किती गेली? 22.5% म्हणजे 60 एकर गेली, बरोबर ना? 60-65 एकर गेली, 65 एकर गेली. बाकीची जमीन तर शासनाला मिळते. आताच्या भावामध्ये 4 पट रक्कम देणं आणि 20% लँड परत त्यांना देणं,
आज ही गोष्ट शासनाला किंवा सिडकोला ही परवडणारी गोष्ट नाही आहे. सर्व बघा आता सिडकोला परवडते म्हणून करते ना, मार्केटिंग केलं की सर्व होतं. आता मी काय सांगायची काही गरज नाही, ते काय सर्व होतंय. शासन मी बोलतो जमीन नाही ना, शासन आहे ते बघेल, उत्पन्नाचा स्रोत तयार करेलच तिकडे, का नाही होणार. आणि 300 एकर जमीन एका माणसाची आहे, 350 एकर जमीन. अजूनही प्रकल्प असताना तिथे जमिनी आहेत, त्यांना एक्वायर करा म्हणून मी बोलत नाही. चौगुले साहेब, आगामी या निवडणुकांचा काळ आहे, या काळाच्या दरम्यान त्यांनी आरोप केला असं तुम्ही म्हणताय. आता यांचा आरोप एवढा टोकाला गेला असे दाखवत आहे की त्यांना निवडणुकांच्या परिणामांची देखील भीती राहिली नाही. महायुतीमधले तुम्ही देखील एक प्रमुख दावेदार आहात, या निर्णयाकडे कसं बघता? कारण की त्यांची ही भूमिका कुठेतरी एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करणार नाही का नवी मुंबईत तुमच्या विरोधात? बघा, आमच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट नाही. आम्ही काय बोलतो, आम्ही यांना काय बोलतो, तुम्ही पर्याय सुचवा. आम्ही प्रकल्प नवी मुंबईवरती अन्याय होऊ देणार नाही या मताचं मी सुद्धा आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही पर्याय सुचवा, फंड उभा करा. तुम्ही 7,000 करोड बोलताय ना, 7,000 करोड नाही आले तर मी असं करेन, मी तसं करेन. तर ते माझं म्हणणं आहे की फंड पर्याय आहे ना त्याला. आणि माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही आज बोलता अनाधिकृत उभं राहिलं, हे उभं राहिलं, ते उभं राहिलं. त्यावेळेची 10 पत्र दाखवावी. पालकमंत्री होते म्हणून किती ऑर्डर काढली, आमदार होते ना त्या भागाचे, त्यावेळेस त्यांनी किती पत्रकं काढली, किती ऑर्डर केल्या तिथल्या शासनाला अनाधिकृत तोडा म्हणून. हे पण पाहिजे ना. माझं म्हणणं ते नाही, आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. काही गोष्टीसाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. नवी मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर आम्ही नव्या मुंबईच्या बाजूने आहोत, मग आम्ही काय केलं तरी झालं. पण माझं म्हणणं आहे काय ते बिल्ली असेल तर ते तसा प्रकार नको व्हायला ना. माझं म्हणणं आहे की त्यावेळेस तुम्ही मंत्री, पालकमंत्री, तुम्ही आमदार त्या भागाचे तुम्ही होता, मग त्यावेळेस ह्या गोष्टी का नाही केल्या? आज तुम्ही बोलता अनाधिकृत वाढले, हे वाढले. माझं म्हणणं आता तुम्ही 300 एकर जमीन आहे, त्याला पर्याय आहे ना, काहीतरी पर्याय आहे. त्या बाजूला 900 एकर जमीन आहे, पाण्याला स्तोत्र सुद्धा आहे तिथे त्या ठिकाणी. तर ते ह्या गोष्टी करून विचार करून हे करायला पाहिजे ना. विरोध करणं तुम्ही 2095 ते 2005 पर्यंत त्यांचा वापर करून घेतला ना, तुम्ही नाही घेतला का? आणि 16चा ठराव तुम्हीच आणला ना, मग त्यावेळेस का नाही केलं? मग ठराव आणताना तुम्ही ठराव आणायला नव्हता पाहिजे. जोपर्यंत पैसे नाही येत आता नगरपालिकेकडे, तोपर्यंत तुम्ही ठराव आणला नाही पाहिजे होता. मग तुम्ही ठराव आणलाच कसा? मग त्यावेळेस तुम्हाला माहित आहे ना तिथे टनेल व्हायला पाहिजे. त्यावेळेस का कुठल्या शासनाने बोलला होता का तुम्हाला हा ठराव करा म्हणून? मला तुम्ही सांगा. 29 गाव, ही 14 गाव त्यांच्या बरोबर होती. हा 16चा ठराव कोणी आणायला सांगितला? महासभेत ठराव कोणी घ्यायला सांगितला? मग त्यावेळेस तुमच्याकडे 7,000 करोड रुपये नव्हते, नगरपालिका तुमच्याकडे होती, मग तुम्ही ठराव आणलाच कशाला? मग त्यांना कशाला पाणी दाखवलं? आता परत त्यांच्या तोंडाचं पाणी पुसायचा प्रयत्न करता. त्यांच्या तोंडाला तुम्ही पाणी आणता आणि आता परत तुम्ही त्यांच्या तोंडाचं पाणी पुसायचा प्रयत्न करता. चुकीचं आहे ना. मग तुम्ही ठराव आणलाच नव्हता पाहिजे. ठराव आणणारे कोण? मी आणला का ठराव? ठराव यांनीच आणला ना. मग यांनीच ठराव आणला तर मग आता ठराव वगळण्याचं कारण काय? आणि तेव्हा कुठल्या शासनाने बोललं होतं का त्यांना की तुम्ही हा ठराव घ्या म्हणून? तुम्ही नगरपालिकेने, तुमची नगरपालिका, महापौर तुमचा, सर्व तुमचा, मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही ठराव आणलात का? हा मला विचारायचं, हे माझं म्हणणं. बरं चौगुले साहेब, आता 14 गावाचा नवी महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. आता ओरडून बोंबलून काय उपयोग नाही, समाविष्ट झालेले आहेत. आता मुद्दा राहिला तिथल्या विकासाचा आणि ह्या खर्चाचा. तुम्ही जो पर्याय सांगितला तो तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना पर्याय देणार आहात का? मुख्यमंत्र्यांना आम्ही वेळ मागितलेले नगरसेवकांनी सर्वांनी, आम्ही नगरसेवकांनी सर्वांनी वेळ मागितलाय, तेव्हा आमच्या एजेंडामध्ये पण हा विषय असेल. सिडकोने विकास करून महापालिकेला द्यावा म्हणतात. मी तेच बोलतो ना, मी सिडकोनेच एक्वायर करा बोलतोय, महापालिकेने नाही बोलत. मी सिडकोनेच एक्वायर करा बोलतोय. मी तेच सिडकोने एक्वायर करावा, महापालिकेला पैसे द्यावे तिथे त्या 14 गावाला डेव्हलपमेंटसाठी. आणि आपल्या नव्या मुंबईतल्या जो प्रकल्प असतानाची जो जमिनीचा बॅलन्स आहे, जो 12.5% बॅलन्स आहे नव्या मुंबईतल्या लोकांचा, तो पण तिथं निकालात निघेल. आपण जर 300 एकर जमीन आहे अशी जर बघायला गेले तर तिकडे त्या रस्त्याच्या पलीकडे टनेल मार्ग केल्यानंतर त्याच्याकडे पण निघू शकेल. तुम्ही म्हणता की सिडकोने एक्वायर करायला पाहिजे, परंतु जर सिडकोने जमीन एक्वायर केली, समजा तसा निर्णय झाला तर महाराजांचा किती नुकसान त्याच्यामध्ये होईल? आता मला माहित नाही, तर महाराजांचे कुठे कुठे सातबार येते की मी काय बघायला गेलेलो नाही, मी काय ते बोलत नाही.
मला नाही माहिती. ज्यांची जमीन असेल 7-12 ज्यांचं असेल त्यांना त्याचा मोबदला भेटेल. जसं आता त्याचा आता शोध घ्यायला लागेल. आता तुम्हीच घ्या त्याचा शोध. चौधरी साहेब, मुंबईतील राजकारणी ही निवडणुकीच्या धर्तीवरती दुटप्पी भूमिका घेतात असं वाटत नाही का? ज्या अर्थी तुमच्या विरोधकांनी किंवा तुमच्या महाराजांनी जी भूमिका घेतली तसेच आज तुम्हाला पण एवढ्या वर्षानंतर फोर्ट हिरानंदाने आठवलं, तुम्हाला पण एवढ्या वर्षानंतर सत्र प्लाझा आठवलं, तर हे निवडणुकीच्या बघा नाही माझ्याकडे विरोध दर्शवतो. जानवाला साहेब माझ्याकडे याची पत्र आहेत. बघा, हिरानंदानीसाठी मीच झगडत आलो आणि आज त्याचा सुप्रीम कोर्टात तो पेंडिंग आहे. झगडणारा आम्हीच होतो, शिवसेना होती. 17 प्लाझाच्या बाबतीत पण मीच झगडत आलो. महासभेमध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले आणि PM सुद्धा त्याच्या बाबतीत जाणार आहे. हे बघा, ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. इव्हन काही गोष्टी झालेल्या आहेत. मी सांगायची काही आवश्यकता नाही. आम्ही नाही झगडत अशातला प्रकार नाही. मी बोललो ना, हिरानंदानीमध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. बाकीच्या खालच्या केसेस त्यांनी हारले. 17 प्लाझाच्या बाबतीत माझं तोच म्हणणं आहे. माझं म्हणणं हेच आहे. इव्हन तुम्हाला मी सांगतो, मी स्टँडर्ड अल्कली बाबतीत, रिलायन्सच्या बाबतीत सुद्धा मी MIDCला RTI टाकले की बाबा आम्हाला याची पूर्ण माहिती देण्यात यावी. त्यांनी आम्हाला सांगितले की गुप्त माहिती आम्हाला देता येणार नाही. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की मी पर्याय शोधतो. मी कुठे बोलतो दुपट्टी भूमिका कोणाची, हे ज्यांची दुपट्टी भूमिका त्याला आम्ही उत्तर देतो. दुसरा मुद्दा तुम्ही MIDCच्या जमिनींचा घेतला, ते महाराज त्यांना देण्यासाठी, उद्योजकांना देण्यासाठी बांधिले असं समजूया. पण तुम्ही कुठं अशी मागणी करतायत किंवा तुमचे नेते अशी कुठं मागणी करतात की MIDC मध्ये घेतलेली जमीन त्यातला काही हिस्सा प्रकल्पग्रस्तांना दिला पाहिजे त्या जमिनीचा, ही मागणी तुमच्याकडनंही होताना दिसत नाही. बघा, आम्ही केलेले, मी पाहिजे तर तुम्हाला पत्र देईन या बाबतीमध्ये. आम्ही केलेली आहे आमची मागणी. आम्ही बघा, माहिती तुम्हाला मी सांगतो, मी RTI पण तुम्हाला मी दाखवेन. पण मी टाकलेले स्टँडर्डच्या बद्दल टाकलेले, मी RTI पण दाखवेन. हे बघा, ही भूमिका माझं म्हणणं हे आहे की याच्यावरती बघा, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल IT कॉम्प्लेक्स तयार होतात त्या ठिकाणी आता सिडकोच्या आता बघा नवीन टाउन प्लॅनिंग हिशोबाने जर आपण रिडेव्हलपमेंट करताना 5 FSR जाताना त्याच्यामध्ये काय पर्सेंटेज सिडकोच्या जमिनीवर केला तर काय पर्सेंटेज तुम्हाला ठेवायला लागते. संजय रिडेव्हलपमेंट करताना, सिडकोचं रिडेव्हलपमेंट करताना त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज तुम्हाला 10% तर काहीतरी टक्के आपल्याला सिडकोला तुम्हाला जमीन द्यायला लागते. जसं हे सिडकोने केलं तसं हे आपण मागणी करायला पाहिजे होती नगरपालिकेने. आज जर समजा तुम्ही आज मला एवढंच सांगायचं, ITI रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट होतात, मग तिथं कुठे काय गोष्ट आहे हे आपण पण मागणी करायला पाहिजे होती असं माझं म्हणणं. राजकीय प्रश्न आहे. समजा 14 गावं जर आता महापालिकेत जॉईन झाली तर त्याचा राजकीय फायदा नुकसानीवर ही लढाई चालू आहे का? नाही, याचा 14 गावचा राजकीय नुकसान फायद्याचं काहीच नाही. ते 14 गावाचं मतदान हे तिकडे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये. मतदारसंघ पण त्याचं वेगळं आहे, वेगळं नाही होणार शक्य नाही ना. ते होऊन जाते. एका मतदारसंघातल्या एका नगरपालिकेमध्ये 2 नगरपालिकेमध्ये समावेश केलं जातं. जसं मीरा भाईंद्र, आपल्या ठाण्याचं एक नगरपालिका, मीरा भाईंद्रचा अर्धा भाग प्रताप सरनाईकडे, ठाण्याचा अर्धा भाग प्रताप सरनाईकडे. तसा आहे, तसं आपल्याकडे नाही. ठीक आहे, अजून काय? थँक्यू. आगे